तर तो लवकरात लवकर आत येईल आणि आपला तेवढाच वेळ वाचेल. व्हॉलंटियर्सने सूचना असेल बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. तर मागचं षटक 24 धावांचं राहिलं, त्यामुळे आता शेष राहिले धावा केवळ 3. मीत फुलटॉस बॉल टर्न केला स्क्वेअर लेगला, केवळ 1 धाव. विजयासाठी आता 2 धावांची गरज आहे. दक्ष 11 RM 11 सोनारपाडा संघ प्रवीणजी माद्रे यांनी पुरस्कृत संघ केलाय. त्यांच्या वतीने दुसऱ्या क्रमांकाची अत्यंत सुंदर अशी ट्रॉफी आपल्याला देण्यात आली. स्वर्गीय सुभाष आनंद माद्रे यांच्या स्मरणार्थ श्री प्रवीण दयालदास माद्रे याचकडून. मीत वेगवान चेंडू होता, एक उभरदा सितारा आपण बघता निळजे संघाचा, ज्याला संधी दिलेली आहे मीतला आणि खूप चांगले ॲक्शन आहे, वेगही आहे, फार कमी वय आहे आणि भरपूर क्रिकेट अजूनही खेळायचं आहे त्याला. गोलंदाज मिळणं संघामध्ये येणं ही फार नशिबाची गोष्ट आहे. हो हो, अमोलला कुणी बाद करू शकला नाही. सिनियर खेळाडू मात्र या ज्युनियर मीतने मात्र इथून त्रिफळा उद्ध्वस्त केला अमोल पाटीलचा. देवी गिरीजा माता क्रिकेट संघ जुळणबोली तुम्हाला बॅटिंग करायचं आहे. मंचाच्या उजव्या बाजूला पॅव्हेलियन आहे. लवकरात लवकर आपण पॅव्हेलियनच्या दिशेने गावदेवी गिरीजा माता क्रिकेट संघ जुळणबोली मंचाच्या उजव्या बाजूला पॅव्हेलियन आहे. शेवटचा बॉल पडल्याबरोबर मॅचला सुरुवात होईल. उत्तर शिव आणि जुळणबोली लक्षात घ्या प्लीज. मॅनेजमेंट टीम कडून तुम्हाला मी सूचना करतोय बिकॉज आज 8 मॅचेसचा शेड्यूल आहे. सेमीफायनल देखील कव्हर करायचे प्लीज. अमोल बाद झाला त्यामुळे आता कंपल्सरी करावं लागतील विजयासाठी या धावा. 2 3 बॉल 2. बघूया काय घडतंय. मीतने थोडी का असेना या मॅच मध्ये रंगत वाढवलेली आहे, पण जर मॅच जिंकून दिली तर निळजेकर त्याला डोक्यावरती घेतील यात शंका नाही. पण मैदानावरती करण ठाकूर येतोय, एका मागून एक 4 धक्के दिले तरी बॅटिंग लाईनअप बघा किती स्ट्रॉंग आहे. करण सारखा एक जबरदस्त ताकदवर बॅट्समॅन तो येतोय यावेळेस मात्र क्रमांक 6व्या क्रमांकावरती. 3 बॉल 2 कंपल्सरी आहेत. मीतने खूप सुंदर बॉलिंग केली. 3 बॉल मध्ये केवळ 1च धाव दिली आहे. ऑन साइडला धावचीची संधी, फलंदाज करण ठाकूर बाद. मॅच मध्ये रोमांच, रंगत, गंमत, सस्पेन्स कायम. स्वानंद बघूया, स्वानंद आपल्या संघाला देतोय का आनंद. पण स्ट्राईक वरती येतोय बाहुबली. चेंडू शिल्लक असेल 2 करायचे धावा 2 कंपल्सरी करावे लागतील. मॅच होती कुठे आली कुठे. 27 ची गरज होती 2 ओव्हर मध्ये, मागच्या ओव्हर मध्ये 24 आल्या आणि या मीतने या मैदानावरती जीतची अपेक्षा वाढवलेली आहे. आज लागलेली टीमला ड्राइव्ह केला, लॉंग ऑनला फिल्डर आहेत, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल होईल का आणि अशा प्रकारे काय घडलंय मैदानावरती. बाहुबली देखील होतोय बाद. आता 1 बॉल आणि विजयासाठी 1 धावेची गरज. विजयाचा मार्ग कुणाचा होईल सुकर, कुणाला मिळेल पराभवाची ठोकर, कोण जिंकेल या मॅच मध्ये हा प्रश्न अजूनही कायम. 1 बॉल 1 ची गरज. सोपा वाटणारा पेपर आता मात्र कठीण होऊन बसलाय सोनारपाडा संघासाठी. 1 बॉल 1 कंपल्सरी विजयासाठी या 1 धावेची गरज आहे. 6 बॉल 3 ची मॅच. संघ नायकाने मीत सारख्या एक यंगस्टरच्या कोळ्या खांद्यावरती ही फार मोठी जबाबदारी सोपवली, पण या कोळ्या खांद्याने या मॅच मध्ये संजीवनी प्रदान केली, या मॅच मध्ये प्राण ओतला. 1 बॉल 1 ची गरज. 5 बॉल मध्ये केवळ 2 दिल्यात. इथून 1 बॉल 1 रोखली तर जय हनुमान निळजे संघ या मॅच मध्ये विजयी होईल. बघूया
येणारा एक चेंडू दोन संघांचं भवितव्य घेऊन येईल. बॅटिंग साठी त्या ठिकाणी आपण बघतोय मंथन केणे 8व्या क्रमांकावरती मंथन आलाय. बघूया मंथनच्या मनामध्ये काय चाललंय. फिल्डर मात्र आता जवळ आलेले आहेत. क्लोज फिल्डिंग. एक धाव रोखायचे निळजेला, एक धाव करायचे या ठिकाणी सोनारपाडा संघाला. कोण जिंकेल? दक्ष 11 RM गावदेवी सोनारपाडा की जय हनुमान क्रिकेट संघ निळजे. टाळून जाऊ द्या या मॅच साठी. पहिला सामनाच्या दिवसातील रोमहर्षक, रोमांचकारी, चित्त थरारक एक बॉल एक ची गरज. मित हो यावेळेस मात्र धावचीची संधी डायरेक्ट निळजे संघाने जिंकला सामना. What a match!